मला स्वतःला स्वतःच्या पायावर धोंडा मारून घ्यायची सवय लागली की काय असं वाटतं कधी कधी. का ते सांगते पुढे. तर कालच्या व्लॉगमध्ये सांगितल्याप्रमाणे मी कोणती अशी चूक करत होते ते सांगणारे या व्हिडिओमध्ये, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार मंडळी, यूट्यूब मॉनिटायझेशन चॅलेंजच्या डे 12 मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. मी करत असलेली चूक म्हणजे व्हिडिओच्या सुरुवातीला सिंपल इंट्रो देत होते, जसं की हाय सगळ्यांना, नमस्कार मंडळी. पण जेव्हा इतर क्रिएटर्सचे व्हिडिओ बघितले तेव्हा असं लक्षात आलं की व्ह्यूअर पहिल्या 2 ते 3 सेकंदामध्येच डिसाईड करतो की व्हिडिओ बघायचा की स्किप करायचा. त्यामुळे सुरुवातीचे 2 ते 3 सेकंड खूप इम्पॉर्टंट असतात. म्हणूनच आता सुरुवातीला असं काहीतरी इंटरेस्टिंग लाईन किंवा व्हिज्युअल ऍड करते ज्यामुळे बघणाऱ्याचं लक्ष खेचलं जाईल आणि तो पूर्ण व्हिडिओ बघेल. आणि ती जी इंटरेस्टिंग लाईन किंवा व्हिज्युअल आपण ऍड करतो त्यालाच हुक असं म्हणतात. आता यामुळे काही फरक पडतोय की नाही हे समजायला थोडे दिवस तर जातीलच. आणि आता इथे बघा, मी माझ्या पायावर मारून घेतलेला धोंडा हा 6 चैनींचा पूर्ण कॉम्बो वेगवेगळा ठेवलेला होता, पण मी घाईघाईत अशा प्रकारे उचलला की त्याचा पूर्ण एकमेकांमध्ये गुंता झाला आणि तो सोडवण्यातच माझे पुढचे 15-20 मिनिटं गेले. आता अशा छोट्या मोठ्या चुका, पायावर मारून घेतलेले धोंडे यातून शिकत, इतर क्रिएटर्स कडून इन्स्पिरेशन घेत, रडत पडत धडपडत, कधी हसत मजा करत हे चॅलेंज मी पेल केले. आता मी हे जिंकेल की नाही हे तर 90 दिवसानंतरच समजेल. पण इथून पुढचे व्लॉग्स खूप इंटरेस्टिंग असणार आहे, त्यामुळे सबस्क्राईब नसेल केलं तर लगेच करून टाका, जेणेकरून कुठलेच व्लॉग्स मिस नाही होणार. त्याचबरोबर तुम्हाला यूट्यूब मॉनिटायझेशन अपडेट सोबतच व्हिडिओ रेकॉर्डिंगच्या दरम्यान येणारे अनुभव, किस्से ऐकायला आवडतील का हे सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा. पुन्हा भेटूयात अशाच एका इंटरेस्टिंग व्लॉगमध्ये उद्या सकाळी 11 वाजता. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. आणि तुम्हाला तर माहितीच आहे, सुरुवात जरी छोटी असते तरी स्वप्न खूप मोठी आहेत.